आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। उन्हाळी सुट्टीतील आमचा उपक्रम उन्हाळी सुट्टीतील माझे वाचलेले पुस्तक या उपक्रमामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आमच्या प्रशालेतील आवटे सिद्धी नावाच्या विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाची समीक्षा आपण पाहिली होती। आज एका विद्यार्थिनींचं मला फार कौतुक करावंसं वाटतं। आमची प्रशाला 5वी ते 12वी पर्यंतची 5वीला नव्याने प्रवेश घेतलेली विद्यार्थिनी, अतिशय छोटी चिमुकली, परंतु तिने देखील या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला। अनया ढाकणे असं त्या विद्यार्थिनीचं नाव। मित्रांनो, पुस्तकं खूप मोठीच वाचली पाहिजेत असे काही नाही। मी वाचलेल्या छोट्या पुस्तकाची देखील तुम्ही समीक्षा करू शकता, तुमचे त्याबद्दलचे अनुभव सांगू शकता। नक्कीच वाचनाने माणूस समृद्ध होत असतो। वाचनाने माणसाच्या विचारकक्षा रुंदावतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास माणसाच्या चेहऱ्यावर निर्माण होतो। 5वीची ही विद्यार्थिनी कुमारी अनया ढाकणे हिने वाचलेलं पुस्तक म्हणजे गोष्टींचं पुस्तक आहे, परंतु त्या गोष्टींच्या पुस्तकातूनही तिने खूप छान प्रेरणा घेतली। त्या गोष्टीच्या पुस्तकातून तिने वाचलेली जी काही कथा आहे, त्याचे अनुभव, त्यातील जे काही प्रसंग आहे, तिने अतिशय सुंदर पद्धतीने तिच्या छोट्याशा बोलक्या शब्दातून तिने त्या ठिकाणी मांडलेले आहे। तुम्ही देखील पहा, या छोट्या मुलीने जे सांगितलेले अनुभव कथन, तिने वाचलेल्या गोष्टींचे अनुभव कथन तुम्हाला कसे वाटतायत तर चला पाहूयात अनया ढाकणे हिने केलेले पुस्तकाचे परीक्षण। नमस्कार, माझे नाव अनया विजय ढाकणे, नूतन कन्या प्रशाला, वर्ग 5वा क। आज मी तुम्हाला एका पुस्तकाबद्दल माहिती देणार आहे। पुस्तकाचे नाव आहे तेनालीरामच्या रंजक कथा। लेखक आहेत ज्ञानेश्वर कुलकर्णी। मी तुम्हाला त्याच्यातले एक प्रसंग सांगते। एकदा तेनालीराम कृष्णदेवराय यांच्या दरबारात चोरून घुसला होता। चोरून घुसल्यानंतर तो फार काळ टिकला नाही। त्याला कृष्णदेवराय यांनी लगेच पकडले आणि म्हणाले, तू आमच्या दरबारात चोरून घुसलास, याची तुला फार मोठी शिक्षा भेटणार आहे। त्याला तेनालीरामला अंधार कोठडीत टाकले गेले। त्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी एका जंगलात लांब दूरवर एका ठिकाणी नेले आणि गळ्यापर्यंत खड्ड्यात पुरले आणि ते हत्ती आणायला गेले 2 सैनिक, कारण राजाची आज्ञाच तशी होती की याला हत्तीच्या पायाखाली द्या। मग त्या हत्ती आणेपर्यंत तेनालीरामला एक धोबी दिसला आणि त्याला एक युक्ती सुचली। तो म्हणाला की ओ काका, तुम्ही कुठे चाललात? ते म्हणतात, मी राजमहालात चाललोय ते कपडे घ्यायला, पण तुम्ही असे खड्ड्यात का कोणी पुरले तुम्हाला असे खड्ड्यात? मग तेनालीराम म्हणतो, काय म्हणतो माहिती? तेनालीराम म्हणतो की मला कोणीही या खड्ड्यात पुरलेले नाही, मी स्वतःलाच या खड्ड्यात पुरवून घेतले। मग धोबी प्रश्नार्थक चिन्हाने विचारतो, का? मग तेनालीराम म्हणतो की मी सुद्धा एक धोबी आहे, पण माझ्या पाठीवर खूप मोठे कुबड आले होते हो, म्हणून मी कुबड पुरवण्याची एक युक्ती सुचवली, म्हणून मी या खड्ड्यात पुरलो। मग त्या धोबीला वाटतं की आपल्याही पाठीवर खूप मोठे कुबड आले आहे, आपण सुद्धा हा प्रयोग करून पाहावा। म्हणून तेनालीराम त्या खड्ड्याच्या बाहेर निघतो आणि तो धोबी त्या खड्ड्यात स्वतःला गळ्यापर्यंत पुरवून घेतो। मग तेनालीराम ते कपड्यांचे गाठोडे घेऊन राजमहालात जातो आणि म्हणतो की हे घ्या कृष्णदेवराय आपले कपडे। मग कृष्णदेवराय आश्चर्याने त्याच्याकडे पाहतो, मी तर याला हत्तीच्या पायाखाली द्यायला पाठवले होते, हा परत कसा आला? तेवढ्यात ते 2 सैनिक तिथे पोहोचतात आणि म्हणतात, आम्ही याला पकडले होते, पण हा खड्ड्याच्या बाहेर कसं निघला काय माहिती, आणि हा दुसराच व्यक्ती म्हणजे आपला धोबी त्या खड्ड्यात दिसला आम्हाला। मग तेनालीराम घडलेला अख्खा प्रसंग सांगतो। राजदरबारातले सगळे हसायला लागतात। मग कृष्णदेवराय म्हणतो की तेनालीराम, तुझी युक्ती फारच छान होती। तेनालीराम, तुझी युक्ती फारच छान होती, मला तुझी युक्ती खूप आवडली, पण याच्यानंतर जर तू मला दिसलास तर मी तुला सोडणारच नाही। असा हा प्रसंग होता। यातून आपल्याला कळते की तेनालीराम किती हुशार होता
आणि हे पुस्तक जे आहे हे मला वाटते की प्रत्येक लहान मुलांनी वाचावे. मोबाईल पाहण्यापेक्षा पुस्तक वाचलेले कधीही बरे. म्हणून हे पुस्तक सर्वांनी वाचावे, कारण या पुस्तकात खूप छान छान गोष्टी आहेत आणि याच्यात खूप तेनालीरामचे चातुर्याच्या गोष्टी आहेत. तर मला वाटतं की सगळ्यांनीच हे पुस्तक वाचावं अशी मी सर्वांना विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. मित्रांनो, अनया ढाकणे हिने गोष्टींच्या पुस्तकाचे केलेले विवेचन, तिचे अनुभव प्रसंग, तिला ती कथा कशी वाटली किंवा तिला त्या कथा कशा वाटल्या हे तिने तिच्या अनुभवाने या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. लहान मुलगी आहे, तिचे बोबडे नाहीच, परंतु अतिशय तिला जसे उमजले तसे बोल तिने या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर सांगितलेले आहे. आमच्या या मालिकेतील हा दुसरा व्हिडिओ आहे आणि अशा पद्धतीचे अनेक अनुभव प्रसंग आमच्या प्रशालेतील विद्यार्थिनी या ठिकाणी सांगणार आहे. नक्कीच पुस्तक वाचनाची आवड विद्यार्थ्यांना लागावी आणि विद्यार्थ्यांचे वाचन हे समृद्ध व्हावे आणि अनेक विविधांगी विद्यार्थ्यांनी वाचन करावे, हाच या पाठीमागचा उद्देश आहे. तर मित्रांनो, ह्या छोट्याशा मुलीचे अनुभव कथन तुम्हाला कसे वाटले आणि अशा पद्धतीची व्हिडिओ मालिका तुम्हाला आवडेल का हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.